सामना हा 3 षटकांचा असेल आणि जशी मॅच सुरू होईल आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे तुकाराम वाघ सरांचा आवाज. थँक्यू सो मच. आणि श्रीपत कडाले सरांसाठी देखील या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच आमच्या अनंत दादा उघडा यांच्या वतीने 100 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच दिलं जाते. धन्यवाद प्रसाद सर. रेवनाथ खैर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. रेवनाथ खैर. चला गेम ऑन करायची आहे. सलामीची जोडी या ठिकाणी कैपटीवर येताना आपण पाहतोय नेहमीप्रमाणे तीच जोडी मंगळवीर आणि राजशीद या दोन फलंदाजाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. मागच्या सामन्याचा हिरो अर्थातच राजशीद ज्याने 11 चेंडूमध्ये 34 धावांची बहदार खेळी खेळला होता त्याच खेळाडूला इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. तर त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी मात्र दोदानी संघ 2 सामने जिंकल्यात आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तामसाई संघाला मात्र बाय मिळाले होते कारण या स्पर्धेचा नियम आहे पहिला संघ जो सामना खेळेल जिंकेल त्याला मात्र बाय आहे याची नोंद घ्यायची आहे. इथे मात्र हलक्या शताने कट केलाय. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउटा पार. चौकारासाठी स्वयंसेवकांना विनंती आहे त्या ठिकाणी एक जण जायचंय. जा तिकडे जा जा. हा ते बाजूला राहा. इकडे आत तुम्ही तिकडे राहा फक्त. मंगलवीरनं मात्र चौकारानं खातं ओपन केलं. पुन्हा एकदा क्लास दाखवलाय. चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक 2 चौकार. मंगलवीर ऑन द फायर आणि हा येतोय चौकार. दीपक वर मात्र वारंवार प्रहार चढवला जातोय. यस सर थँक्यू सर. तर या ठिकाणी लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार आले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे अनंत उघडा आणि त्यानंतर आमचे विलास उघडा आणि राजेश पिरकड यांच्या वतीने जर का चौकार अटॅक झाले असती तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मिळवलं असतं. निश्चितच या ठिकाणी मात्र दानशूर व्यक्तिमत्व आहेत कारण 2 चौकार आले होते त्याच्यानंतर मात्र अनाउन्समेंट झाली. तिसऱ्या चौकाराने जर मारला असता तर 2000 मिळाले असते परंतु या ठिकाणी मात्र डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूने मात्र गोलंदाजाने इथे मात्र फटका चांगला आहे. क्रिकेटचा क्लास दाखवला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल. हा तिसरा चौकार मंगळवीरच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा चौकार. डीजे या ठिकाणी मात्र चौकार आला. 12 धावा धावफलकावर लावल्या जातात. इथे मात्र फटका फसला आणि सेकंड स्लिप मध्ये मात्र अतिशय चांगला झेल टिपला आणि ज्या फलंदाजाने 3 चौकार दाखवले होते तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय मंगळवीर या फलंदाजाला. फलंदाज राजशीद आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातील. हॅलो तर या ठिकाणी जर विकेट हॅट्रिक जर झाली तर 2000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. पंच बॉलची मागणी होते. यस जर मैदानाच्या आत विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर चाफेवाडी बी या संघाकडून 2000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. कोणत्याही प्रकारची हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर 2000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल चाफेवाडी बी या संघाकडून. चला शेवटचा चेंडू आहे.
गोलंदाजी मार्गावर दीपकला आपण पाहतोय, तर स्ट्राईकवर फलंदाज प्रभाकर उघडा, दीपक बसमा टू प्रभाकर उघडा अशी लढत आपण आता पाहू शकाल. लाऊड अपील, पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 1 गडी बाद 12 धावा. आनंद घेत आहेत प्रेक्षक वर्गाचा सुद्धा खूप खूप आभार. या जय बोले क्रिकेट संघ कुशिवले आयोजित आमदार चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, प्रमुख पाहुण्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस, तर मैदानाच्या आत जर विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक जर झाली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विलास उघडा व त्यानंतर राजेश पिरकड आणि अनंत उघडा यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. गरज होती का? या ठिकाणी मात्र प्रश्न जरूर पडला असेल प्रभाकरला, कारण धावा येत होत्या परंतु अतिगाई संकटात नाही आणि इथून मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात दुसरा धक्का लागलाय तो तामसाई संघाला. मधून हा खेळाडू सेट होऊन आलाय. फलंदाज आपण पाहू शकाल प्रवीण. राजेश पिरकड, विलास उघडा आणि अनंता उघडा. इथे मात्र फटका फसलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 लागला तो तामसाई संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 असताना तेवढं कमीच आहे, कारण अतिशय चांगली क्लिअरिटी या ठिकाणी दाखवण्याचं काम केलंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण सतीशला पाहू शकाल. संदेश इथे मात्र नॉन स्ट्राईकला अक्षरशः मात्र स्ट्राईक साठी राशीद तळमळतोय, कारण एक चेंडू खेळला, एकाच धावेचं योगदान दिलंय संघासाठी. संघ थोडासा अडचणीत आहे. संघाची धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकाल 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विचार केला तर 3 षटकांचा सामना आहे. डॉट चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी मार्कवर आपण मनोजला पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डॉट, म्हणजे दोन्ही बाजूने चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तेवढं अचूक फेकी आणि सिंगल मिळेल. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा धावफलकावर लावल्यात. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे.
इथे मात्र खेळून काढलाय, सिंगल मिळेल. हॅट्रिक साठी 5,000चे कॅश प्राइज आहे. अनंता उघडा, राजेश बिरकड, विलास उघडा. ओके, चाफेवाडी गावचे हे 3 दानशूर व्यक्तिमत्व आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल दत्ता भस्मा, एक अनुभवी क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे, ख्याती आहे. आणि त्याच्या समोर मात्र खेळण्यासाठी सज्ज झालाय राशिद. इथे मात्र सिंगल, या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र हलक्या शाताने खेळून काढलाय. धावफलकावर धावा लागल्यात 23. उर्वरित 4 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दत्ता. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे, गोलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक केली तर 5,000चं कॅश प्राइज आहे. इथे मात्र फटका फसलाय, बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय आणि इथून मात्र राशिद मात्र बाद होतोय. मोठा मासा गळाला लागला. संघाची धावसंख्या धावफलकावर 23 असताना चौथा गडी बाद. डीजे धन्यवाद डीजे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावर लावल्यात. आतापर्यंत 4 गडी बाद झाल्यात. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण संघाचा सरसेनापती, संघाचा महेश. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शॉर्टपिच चेंडू, बराच वेळ चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पाठोपाठ आलेत. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. प्रमुख पाहुणे, मग काय आता प्रमुख पाहुणे आधी होत तुम्ही. मी लाऊड अपील सगळ्यांना बघितलं असं ना काय एकाला अंपर पासून कॉम्प्युटर पासून डीजे वाज पासून. फलंदाज बाद. धन्यवाद, क्लिअर केलं. खरोखर ही एक जुन्या जाणत्या खेळाडूची ओळख आहे आणि तेवढाही पंचाने लगेच मान्य केलं, कारण क्लिअर केलं त्या ठिकाणी. नाही, फलंदाज बाद आहे. शेवटचा चेंडू. निश्चितच ही ओळख असते एक अनुभवी क्रिकेटरची आणि तेवढं चांगलं सहकार्य केलं. खरोखरच दत्ता भस्मा निश्चितच त्याच्या नावाने संघ ओळखला जातो. दत्ता भस्मा, दीपक भस्मा हे 2 बंधुराज.
नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय युवराजला शेवटचा बॉल आहे. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण आणि या 2 धाव्यानं पहिलं सत्र संपलं आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडू मध्ये धावफलकावर धावा बनवल्या त्या 28 आणि 29 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 18 चेंडू मध्ये ते श्रीराम दोदानी या संघापुढे. त्या ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर बदल करतोय. प्रसाद सरांना विनंती करतो की आपण यायचंय. विलास उघडा आणि येस राजेश पिरकड आणि विलास उघडा यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच आमचे एवन जोडी आहे त्यांच्या वतीने एक कॅश प्राइज दिलं जाईल. गेम ऑन. पहिला षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती तयार झाला. येस खऱ्या अर्थानं साफेवाडी बी या संघाची मॅच पाहण्यासाठी आलेले आहे. नक्कीच त्यांच्या खंबीर समर्थक राकेश कडाले जर यांनी जर मैदानाच्या बाहेर कॅच जर पकडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज हे दिला जाईल. नक्कीच साफेवाडी बी संघाकडून आणि आमची एवन जोडी यांच्या वतीने. पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला. फटका हा दमदार आहे, वजनदार आहे, असरदार आहे आणि बॉल चाललाय सरळ नानूच्या बॅट मधून सरळ एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती धमाका, पहिल्याच बॉलवरती षटकार. बसलाय संधी चालून आली होती या ठिकाणी कमबॅक करण्याची, परंतु शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. क्रिकेटचं हे सूत्र आहे, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु या ठिकाणी सोपी कॅच ड्रॉप झाली. खरं तर नानू ज्यानं पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला होता त्या नानूला बाद करण्याची संधी मात्र चालून आली होती. लॉलीपॉप कॅच होता. कॅच सोडल्यानंतर अगदी खेळाडूचे नक्कीच आपण पाहतात त्या ठिकाणी हावभाव पाहतात. कॅच सोडल्यानंतर लगेचच डोक्यावरती हात आले आणि त्यांना म्हटलं हे देवा हे काय झालं. वेगवान चेंडू, तिसरा चेंडू, इतना हा डॉट बॉल. यस तर नक्कीच आपण पाहतात
मुरबाड विधानसभेचे नक्कीच विद्यमान आमदार आपण पाहता नक्कीच माननीय श्री किसन कतोरे साहेबांच्या जर कटआउटला बॅनरला जर डायरेक्ट बॉल जर लागला तर नक्कीच आमची एवन जोडी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच विलास उगडा आणि राजेश पिरकड यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि नक्कीच आमच्या अनंत उघडा नक्कीच आमची ही त्रिमूर्ती यांच्या वतीने रक्कम 1000 रुपये दिले जाईल. शॉट ऑफ बॉल उडवलाय, फटका फसलाय, झेलची संधी, खेळाडू पोहोचले, आता चुका होणार नाहीयेत. खरं तर नानू आपला नॅचरल क्रिकेट खेळतोय, जरी तो बाद झाला तरी चालेल, परंतु अटॅकिंग क्रिकेट तो सुरू ठेवला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी षटकारानंतर अगदी कमबॅक केलंय गोलंदाज आपण पाहता. बॉलिंग मार्कवरती आपण पाहता प्रभाकर आहेत, त्यांना कमबॅक केलाय विकेटनं. फलंदाज बाद, पहिला धक्का टीम दोदानी संघाला. नानू बॅक टू द पवेलियन. अनंत उघडा यांच्या वतीने ही आयबा कॅश साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, म्हणजे जवळ 200 रुपयाचं कॅश प्राइज आयबा कॅश साठी दिलं जाईल. इथे फिल्डिंग चांगली, जर का कदाचित चांगला कनेक्शन झाला असता तर इथे विकेट मिळवू शकला असता. हाफ चान्स होती, हाफ चान्सला इथे फुल चान्स करण्याची संधी चालून आली होती, परंतु या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 9. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज टीम श्रीराम दोदानी संघाला. यस, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहता राज जोशीद. नक्कीच या ठिकाणी पहिल्या मॅच साठी कोणतरी बसलेलं कॉमेंट आहे इथे स्कोरिंग साठी, ते पण नक्कीच राशीदचं नक्कीच राशीद केलं होतं. नक्कीच राशीद म्हटलं तर अफगाणिस्तानचा गोलंदाज, परंतु त्यांना तो नाव ऍड केलं होतं, परंतु राशीद नाही तर राज जोशीद आहे. या ठिकाणी बॉलिंग मार्क वर त्यांनी पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. अगदी इथं आपण पाहिलं तर नक्कीच आयवा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल प्रेक्षकांना. ऑन साइडला उडवलाय, फटका फसला, डीप खेळाडू आहे, जजमेंट इथे चांगला आहे आणि कॅच कॅरी केला. इथनं फलंदाज होईल बाद, धक्का दुसरा टीम धोतानी संघाला. फलंदाज मनोज बॅक टू द पवेलियन. यस, नवीन बॅट्समन मैदानाच्या आत इंटर झालाय. 4थ्या क्रमांकावरती दत्ता बसमा आलाय. खरं तर दोघांनी टीम मधला एक नक्कीच चांगला खेळाडू दत्ता, मात्र बॉलिंग बॅटिंग मार्क वरती आहेत, स्ट्राईक वरती आहेत. अगदी 10 चेंडू आणि 18 धावांची गरज, परंतु मैदानाच्या आत तामसाई संघ जिद्द, चिकाटी, मेहनत आता सगळं काही पाहायला मिळेल. या टीम कडून इथे समोर होता खेळाडू, अगदी पंचांचा फिंगर आणि त्यानंतर इथनं परतावा लागेल दत्ताला. पहिल्याच बॉल वरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, अर्थातच फलंदाज बाद, दत्ता बॅक टू द पवेलियन. बार करण्याचा काम आता सध्या तरी तामसाई संघ करतोय. 29 धावांचा नक्की त्या ठिकाणी बचाव सध्या तरी केला जातोय. आतापर्यंत आपण पाहता लगातार 2 बॉल मध्ये 2 धक्के लागले गेलेत. जर काही ते विकेट आला तर विकेट हॅट्रिक झाली तर कॅश प्राइज नक्कीच इथे मिळू शकतो. यस, जर का विकेट हॅट्रिक जर झाली तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज कॅश जर पकडली तरच त्या ठिकाणी मिळू शकेल. यस, आमची त्रिमूर्ती आपण पाहता नक्कीच अनंत उघडा
व तदनंतर आमचे विलास उगडा आणि त्यानंतर आमचे राजेश पिरकड यांच्या वतीनं, परंतु इथे त्रिफला उद्ध्वस्त झालाय. कॅच साठी मात्र प्राइज होतं आणि इथनं फलंदाज बाद झालाय आणि इथनं परतावं लागेल फलंदाज पण पाहता शिवराम यांना फलंदाज बाद. इथं आपण पाहतात लगातार 3 धक्के लागले गेले श्रीराम दुधाणी संघाला. तामसाई संघ कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी या सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहता सध्या तरी राज शीतच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे देखील फटका फसलाय. जेलची संधी स्वतः राज पोहोचतात आणि त्याने केलाय जवळजवळ या मॅच मध्ये राज लगातार हा 4था धक्का दिला जातो. श्रीराम दुधाणी या संघाला फलंदाज होईल बाद. मात्र बाद झाले. खरं तर सातत्याने विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना होता 12 चेंडू 20 धाबा संख्येची गरज, परंतु आता सामना आलाय 7 बॉल आणि 18 धाबा संख्येची गरज. मॅच होती कुठे आणि आता आले कुठे. अगदी क्रिकेटच्या या खेळामध्ये हारला तरी चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण होता आणि आतापर्यंत चांगला खेळ मी तर म्हणेन तामसाई संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. हा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू पाहावा लागेल पंचांना. यस, पंचांचा इशारा वाईडचा आलाय. एक अवांतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थात गौदानी टीमला. अगदी सिंगलच्या मदतीने आपण पाहता 12 धाबा फलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पाहतात. अगदी थोडासा मी तर म्हणेन या ठिकाणी वाचलाय फलंदाज, नाहीतर हा देखील बाद झाला असता. आता 7 बॉल 17ची गरज. फटका चांगला आहे. अगदी बॉल चालला स्क्वेअर लेगला. डीपने खेळाडू आहे. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाम ही कंप्लीट केली जाते. यस, या ठिकाणी 2 धाबा आल्या. 2च्या मदतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जबल 14 धाबा. आता येणारे 6 चेंडू आणि 15 धाबा संख्येची गरज सामना जिंकण्यासाठी टीम श्रीराम दुधाणी या संघाला. आपण फास्ट खेळायचं आहे. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल? हु विल विन द मॅच? हु विल विन द विनर? कोणता संघ इथनं सामना जिंकणार सांगणं कठीण आहे. अगदी क्रिकेटच्या खेळात जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव बनली जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं भरपूर कठीण असतं मित्रांनो. अगदी ज्या प्रकारे एखादा इन्व्हॉल्व त्यामध्ये काय असतं हे सांगणं कठीण आहे ना, त्या प्रकारे मात्र क्रिकेटची मॅच हे देखील सांगणं कठीण आहे की कोण जिंकेल. अगदी क्रिकेटमध्ये अगदी माणसाचं भविष्य सांगण्यासाठी नक्कीच ज्योतिष लोक आहेत, परंतु क्रिकेटचं भविष्य सांगण्यासाठी अजून कोणी नाहीये. परंतु या मॅच मध्ये काय होईल? 6 बॉल 15ची गरज. गोलंदाज बॉलिंग मार्क होती महेश आलाय आणि महेशचा मात्र स्वागत केलाय. भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड महेश म्हणत असताना फलंदाज जाऊन पाहतात दीपकच्या बॅट मधून षटकार. इथनं मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पहिल्याच बॉलमध्ये षटकाराला बॉलची मागणी होती मैदानाच्या आत. आता इथनं 5 बॉल 9 धावा संख्येची गरज. क्रिकेटच्या या इतिहासात फक्त विजयाची नोंद होत नाहीये असं नाहीये मित्रांनो. जर तुमच्या संघर्षामध्ये दम असेल ना तर तुमचा पराजय सुद्धा इतिहासामध्ये नोंदवला जातो. इथं पण पाहतात चांगला कमबॅक केलाय हा षटकार ठोकून मैदानाच्या आत फलंदाज दीपकनं. आता 5 बॉल आणि 9 धावा संख्येची गरज. सामना कोण जिंकणार हे सांगणं कठीण आहे. अगदी क्रिकेट म्हटलं तर अगदी सैन्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेटचा डाव. अप अँड डाऊन चढाव उतार सातत्याने मात्र रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव. कधी हा सामना दोघांकडे तर कधी हा सामना तामसाई या संघाकडे. फटका चांगला टॅप केला. डीपमध्ये खेळाडू आहेत
इथे चूक अगदी मात्र पाहायला मिळते. सध्या तरी हे प्रेशर पाहायला मिळते. टीम तामसी संघावरती दबाव दबाव आणि दबाव अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतो. जिथे एकदा होती तिथे दोन धाबा दिल्यात. आता सामना 4 चेंडू आणि 7 धाबसंख्येची गरज. पराभव झाल्यानंतर कारण देत बसू नका, कारण त्यापासून काहीतरी शिका आणि इथनं नक्की आपण पाहू शकता सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचं काम. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्युचून मारायचा होता, परंतु इथे फन्नाट वेग होता या चेंडूवरती. अगदी गुडलेन स्पॉटचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न करायचा होता फलंदाज दीपकला, परंतु जमलं नाहीये. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल. मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा आमचा संघ येऊ शकतोय. फटका इथे चांगला डीप खेळाडू आहेत आणि शेवटच्या मुवमेंटला काय एफर्ट राहिलाय. जबरजबर हात बॉल बाउंड्रीच्या बाहेर जात होता. शेवटच्या मुवमेंटला शेवटच्या सेकंदावरती बॉल वरती अगदी मित्रमाने उचली मारण्यात जातात. त्यानंतर बॉलला आतमध्ये ढकलला, परंतु शेवटच्या मुवमेंटला हा चौकार आलाय. तिथे षटकार होतं, तिथे चौकार आलाय आणि मॅच आता नक्कीच मित्रमाने पुन्हा एकदा रंगत स्थितीमध्ये. आता 2 चेंडू आणि 3 धाबसंख्येची गरज आहे. दोन बॉल 3 धाबसंख्येची गरज. अतिशय महत्वाची ही लढत दोन्ही टीम साठी. इथे फक्त दिशा दिली. डीप खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न खराब थ्रो. शेवटच्या मुवमेंटला थांबवलंय. आता 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. सामना कोण जिंकणार हे आम्हाला देखील माहिती नाहीये. प्रयत्नांना मेहनतीची जोड देणं हे महत्वाचं आहे आणि दोघांनी मात्र फाट मेहनत केली. दोन्ही टीमचं चांगला क्रिकेट राहिलाय. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 1 धाबसंख्येची गरज. आम्ही 1 बॉल मध्ये 6 होताना पाहिलं, परंतु 1 बॉल मध्ये 1 होताना आम्ही पाहिले नाहीये. यस डीजे. मास्टर सांगतोय की आता दोन्ही टीमचे हृदयाचे ठोके आता वाढलेत. या मैदानाच्या आत कोणता संघ जिंकणार याचं उत्तर मात्र माहिती नाहीये. आणि चौकार मारले 200. जर का स्टंप उडवली तर 200 आणि चौकार मारला तरी देखील 200 रुपये मिळतील. परंतु इथे घडलं काय. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज असताना हा बॉल डॉट आलाय आणि सामना जिंकलाय तो तामसई संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हारता संघ आता या ठिकाणी आम्ही जिंकताना पाहिलंय आणि जिंकता हारताना संघ देखील आम्ही याच मैदानामध्ये पाहिलाय. हार्ड लक टीम बोटाणे संघ, परंतु अभिनंदन टीम तामसई संघ. दोन्ही टीम आपण शेक हँड करायचंय आणि त्यानंतर तामसई टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉक्स साठी लगेच जायचं आहे. अप्रतिम मॅच आवडली असेल सर्वांना विनंती असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. नक्कीच आम्ही मगाशीच म्हटलं 1 बॉल मध्ये 6 धावा होताना आम्ही कित्यंदा पाहिले, परंतु 1 बॉल मध्ये 1 धाव ही कित्यंदा झाली नाहीये. या तामसई संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि दुसऱ्या बाजूला सीबीटी बेलापूर टीमचे कॅप्टन असतील. आपण या ठिकाणी लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. यस तर भरत खेर याच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. या भरत